एरवी राजकारणात समोरच्याचा करेक्ट कार्यक्रम वाजवण्यात माहिर असणारे जयंत पाटलांचा हात कुणी धरू शकत नव्हतं कार्यक्रम वाजवण्यात. तेच जयंत पाटील यावेळी विनोद तावडेंच्या तावडीत सापडलेत. पण ते या तावडीत कसे काय सापडले? शरद पवारांनीच त्यांना तिथं वाटेने लावून दिले की जयंत पाटील स्वतःहून तिकडे चालत गेलेत. कारण एकीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार अगदी जीव तोडून या एनडीए मध्ये जाण्याच्या बातम्या मोडीत काढतायत, पण दुसरीकडेच आतून बातमी अशी येते की या दोघांच्या भेटीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एनडीए मध्ये गेले तर काय भेटेल, म्हणजे सत्तेत गेल्यावर त्यांना काय भेटणार यावर खलबत झाली. आता या सगळ्यात कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे तपासणं काय आपलं काम नाहीये. पण या सगळ्या झमेल्यात एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट दिसते, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यावेळी पूर्ण राष्ट्रवादीचाच करेक्ट कार्यक्रम वारायच्या नादात दिसताय. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईतल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये झालेली गुप्त भेट. ही बातमी तुम्ही वारंवार बघितली, ऐकली देखील. आता ही भेट झाली आणि अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात थेट एकच चर्चेने जोर धरला की काय मग फक्त जयंत पाटील माविया सोडून महायुतीत जाणार का, की शरद पवारांचा पूर्ण तुतारी गटच एनडीए मध्ये सामील होऊन सत्तेत बसणार, की महाराष्ट्रात आणखी काही एखादं नवीन राजकीय भूकंप येणार आहे. पण पिक्चर एवढा सरळ आणि साधा सोपा नाहीये. आणि का नाहीये तेच सगळं काही आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा. तर मंडळी, तावडे आणि पाटील यांच्या भेटीची ही बातमी वाऱ्यासारखी पसरत असतानाच दिल्लीतली एक महत्त्वाची बैठक संपवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर आले आणि त्यांनी प्रसार माध्यमांसमोर ती पहिली प्रतिक्रिया दिली. तिने संपूर्ण चर्चेचा नूरच बदलून टाकला. फडणवीस थेट म्हणाले, महाराष्ट्राला कोणताही नवीन पक्ष एनडीए मध्ये नकोय. आम्ही शरद पवारांच्या पक्षात कोणतीही फूट पाडण्याचा प्रयत्न देखील करत नाहीये. त्यामुळे आता प्रश्न पडतो, जर फडणवीस नो एंट्रीचा बोर्ड लावून उभे आहेत तर मग तावडे आणि पाटलांच्या भेटीत नेमकं काय शिजलं? सगळ्यात आधी नेमकी काय घटना घडली ती क्रोनॉलॉजी समजून घ्या. की मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात एक बैठक पार पडली. ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला होता, पण राजकारणातल्या भिंतींनाही कानं असतात. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती समोर आली आहे ती चक्रावून टाकणारी आहे. सूत्रांच्या मते या बैठकीत केवळ हवामानावर गप्पा झाल्या नाहीत, तर जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महायुतीत किंवा एनडीए मध्ये सहभागी झाला तर त्यांच्या वाट्याला सत्तेत काय येऊ शकतं यावर प्राथमिक चर्चा झाली. म्हणजेच कोणती खाती मिळू शकतात, केंद्रात काय स्थान मिळू शकतं यावर थेट गणिते मांडली गेली. एवढंच नाही तर तावड्यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर जयंत पाटलांनी त्यांच्या पक्षाच्या एका अत्यंत वरिष्ठ नेत्यासोबत, जो पवारांचा कोर कमिटीतला आहे, त्याच्यासोबत दुसरी बैठक देखील केली. त्यात सत्तेत जाण्याबाबत पक्षाची नेमकी भूमिका काय असावी यावर खल झाला. जेव्हा माध्यमांनी जयंत पाटलांना गाठलं तेव्हा त्यांनी नेहमीच्या पॉवर स्टाईलमध्ये गुगली टाकली. त्यांनी तावड्यांची भेट झाल्याचं मान्य तर केलं, पण त्याला नॉन पॉलिटिकल रंग दिला. ते म्हणाले, तिथे जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीचे म्हणजे जेपीसीचे सदस्य आले होते, त्यांना भेटायला गेलो होतो, तिथे तावडे पण होते. आमच्यात फक्त कॉफी पिताना अनौपचारिक अशी चर्चा झाली. यात कोणतीही राजकीय हेतू किंवा राजकीय चर्चा झालीच नाही. पण राजकारणात तावडे आणि जयंत पाटील यांच्यासारख्या दोन चाणक्य जेव्हा समोरासमोर बसतात तेव्हा नुसती कॉफी घेतली जात नाही, तर राजकीय समीकरणंही उघडतात. आता इथे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. मुद्दा नंबर 1, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची डॅमेज कंट्रोल बॅटिंग. कारण एवढी मोठी बातमी बाहेर आल्यावर शरद पवार गटातून प्रतिक्रिया येणं आणि डॅमेज कंट्रोल सुरू होणं स्वाभाविकच होतं. सगळ्यात आधी मैदानात उतरल्या खासदार सुप्रिया सुळे. त्यांना जेव्हा या गुपचूप भेटीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आपले हात वर केले. त्या म्हणाल्या, मला या बैठकीबद्दल काहीही माहीत नाहीये. पण लगेच त्यांनी एक इंटरेस्टिंग विड्रॉल देखील शॉट मारला. त्या म्हणाल्या, विनोदजी तावडे आणि आम्ही अनेक वेळा भेटलो आहोत. आम्ही कॉर्पोरेट लॉच्या एका संसदीय कमिटीच्या मध्ये आहोत. गेल्या महिन्याभरात मी आणि विनोदजी तब्बल 21 वेळा भेटलोय. त्यात भाजपचे अध्यक्ष आणि अनेक मोठे नेते एकत्र असतात. म्हणजेच भाजप नेत्यांना भेटणं ही काही आमच्यासाठी नवीन आणि खळबळजनक अशी गोष्ट नाहीये असं दाखवण्याचा सुप्रियाताईंनी प्रयत्न केला. त्यानंतर आले आमदार रोहित पवार. रोहित पवारांनी मात्र ही चर्चा थेट फेटाळून लावली. ते म्हणाले, अशी कुठलीही चर्चा आमच्या पक्षात चालूच नाहीये. ही केवळ हवेतील चर्चा असून यात काहीही तथ्य नाहीये. आम्ही गेल्या 60 वर्षापासून भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात लढत आलेलो आहोत.
जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी लढा दिला, शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली, तेव्हा या सरकारनं आमच्याशी चर्चा देखील केली नाही. रोहित पवारांनी थेट संघर्षाची भाषा करत पक्षात कोणतीही मवाळ भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं. पण राजकारणात एक नियम असतो, जिथं धूर निघतोय तिथं कुठेतरी आग लागलेलीच असते. आता त्यातला महत्वाचा मुद्दा नंबर 2 असा आहे की अमोल कोल्हेंचं वक्तव्य आणि मिटकरींचा ऑपरेशन टायगरचा टोला. या संपूर्ण वादाला दुसरी फोडणी मिळाली ती खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्यामुळे. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे म्हणाले होते की जर महायुतीकडून काही सन्मानजनक प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल. नंतर जरी कोल्हेंनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असा खुलासा केला होता, पण तरी शरद पवार गटाचे खासदार आणि आमदार सध्या वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत आहेत का, अशी शंका घ्यायला जागा निर्माण झाली. यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी तर थेट जखमेवरच मीठ चोळलं. मिटकरी म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मधून जसे 6 खासदार एकनाथ शिंदेकडे गेले, तशी फूट जर शरद पवार गटाला टाळायची असेल, तर ऑपरेशन टायगर पासून वाचवायचं असेल स्वतःला, तर त्यांनी एनडीए मध्ये सामील झालेलंच बरं. केंद्रात आणि राज्यात ज्यांचं सरकार आहे त्यांच्यासोबत जाणं हाच शहाणपणाचा निर्णय ठरेल. म्हणजे शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये आणि खासदारांमध्ये मावियात राहून पुढे काय होणार याबद्दल कुठेतरी अस्वस्थता, संभ्रम आहेच. हेच यातून अधोरेखित देखील होते. आणि मुद्दा नंबर 3, अजितदादांच्या अपघाती निधनानंतरची जी पोकळी आणि विलिनीकरणाची अधुरी स्क्रिप्ट होती. काही महिन्यांपूर्वी जेव्हा अजित पवार हयात होते तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच खिचडी शिजत होती. 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र विलिनीकरण होणार अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या आणि राजकीय कॉरिडॉरमध्ये या चांगल्याच रंगल्या होत्या. त्यावेळी सर्वात मोठा प्रश्न असा होता की जर हे 2 गट एकत्र आले तर ते एनडीए सोबत राहणार की इंडिया आघाडी सोबत जाणार. जर दोन्ही पवार एकत्र येऊन एनडीए सोबत गेले तर मावियाचा पत्ता साफ झाला असता. पण अजितदादांच्या त्या दुर्दैवी आणि अपघाती निधनामुळे ती संपूर्ण राजकीय स्क्रिप्ट कायमची अधुरी राहून गेली. तो प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. अजितदादांच्या जाण्यानंतर आता शरद पवार गटाकडे राष्ट्रवादीच्या ब्रँडची आणि ताकदीची मोठी धुरा आहे. पण पक्षांतर्गत पातळीवर 2 गट पडल्याची चर्चा देखील आहे. एक गट जो सांगतोय की सत्तेसोबत गेल्याशिवाय आमदारांना निधी आणि भविष्य मिळणारच नाही, आणि दुसरा गट जो आहे तो पवार साहेबांसोबतच निष्ठा ठेवून विरोधात लढण्याची भाषा करतोय. जयंत पाटील हे पहिल्या गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत का, हा आता सर्वात मोठा सवाल आहे. यात महत्वाचा आहे मुद्दा नंबर 4. आता फडणवीसांची नो एंट्री आणि करेक्ट कार्यक्रमचा गेम प्लॅन काय. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची बैठक मुंबईत सुरू असताना फडणवीस दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत आगामी रणनीतीवर चर्चा करत होते. दिल्लीतून आल्या आल्या त्यांनी थेट विधान केलं की कोणतीही नवीन पक्ष एनडीए मध्ये घेणार नाही आहोत. मंडळी, फडणवीसांच्या या एका विधानामागे खूप मोठी राजकीय खेळी दडलेली आहे आणि याचे 2 सरळ अर्थ निघतात. की पहिला अर्थ म्हणजे जागा वाटपाचं ओझं. महायुतीमध्ये आधीच भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या पक्षाचे उरलेले नेते यांच्यात आगामी जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशात जर शरद पवारांचा संपूर्ण गट किंवा जयंत पाटलांचा मोठा गट एनडीए मध्ये घ्यायला म्हटलं तर त्यांना जागा कुठून देणार. आधीच मित्रांना सांभाळताना नाकी नऊ आलेले असताना फडणवीसांना आणखी एक वाटेकरी पक्षात नकोय. आणि दुसरा अर्थ असा की संपूर्ण राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम. देवेंद्र फडणवीस हे बदला आणि करेक्ट कार्यक्रम या शब्दांसाठी ओळखले जातात. 2019चा पराभव आणि त्यानंतर राष्ट्रवादीने दिलेले झटके फडणवीस अजूनही विसरलेले नाहीत. त्यांना शरद पवार गटाला सन्मानाने एनडीए मध्ये घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा नाहीये. त्याऐवजी त्यांना राष्ट्रवादीला मावियामध्येच ठेवायचं आहे. का? कारण मावियामध्ये राहून जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सरळ लढत होईल. राष्ट्रवादीला निवडणुकीच्या मैदानात पूर्णपणे खिळखिळ करणं, त्याचे मोहरे एक एक करून टिपणं आणि पक्षाची ताकद संपवणं फडणवीसांना जास्त सोपं जाईल. म्हणजेच पवारांच्या पक्षाला एनडीए मध्ये घेऊन वाटा देण्यापेक्षा त्यांना बाहेर ठेवूनच त्यांचा करेक्ट कार्यक्रम वाजवायचा हा मास्टर प्लॅन फडणवीसांनी आखला असण्याची शक्यता जास्त आहे. तर मंडळी, सध्याची परिस्थिती पाहता जयंत पाटील स्वतःहून एनडीए मध्ये जातील अशी शक्यता जरी धुसर वाटत असली तरी राजकारणातल्या या गुप्त भेटी कधीच निष्फळ ठरत नसतात. ही भेट कदाचित भविष्यातल्या एखाद्या मोठ्या राजकीय समीकरणाची नांदी असू शकते किंवा महायुतीकडून विरोधकांना दिलेला एक सायकोलॉजिकल चेक म्हणजेच मानसिक धक्का असू शकतो. आता चेंडू शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या कोर्टात आहे.
जयंत पाटील पवारांची साथ सोडून भाजपाला किंवा भाजपाच्या गळ्याला लागणार की देवेंद्र फडणवीस आपल्या चाणक्य नीतीने पूर्ण राष्ट्रवादीचाच करेक्ट कार्यक्रम करणार, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटील आणि विनोद तावडेंच्या या भेटीमागचं नक्की काय गौडबोल असू शकतं? फडणवीसांनी नो एंट्री का म्हणलं असेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे, एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.